पद्मविभूषण आशा भोसले अनंतात विलीन, शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। आशाताईंना मुलांना दिला मंत्राग्नी, आनंद भोसलेंकडून धार्मिक विधी संपन्न। मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी घेतलं आशाताईंचं अंतिम दर्शन, मुंबईकरांच्या वतीनं महापौरांनी वाहिली श्रद्धांजली। आशाताईंना अखेरचा निरोप देताना बॉलिवूड गहिवरलं। आशाताईंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फडणवीस सरकारचा पुढाकार, संगीत आणि कला संस्थेच्या उभारणीसाठी राज्य सरकार प्रयत्न करणार। गेवराईतला शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागी बसवणार, वाहतुकीला अडथळा येत असल्यानं निर्णय। प्राजक्त तनपुरेंना भाजपात प्रवेश देणं हे मुख्यमंत्र्यांच्या हाती, तनपुरेंच्या भाजपा प्रवेशाबाबत सुजय विखेंचं सूचक वक्तव्य। बिबट्यावरून एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली, नियमबाह्य पद्धतीनं बिबट्याला पकडल्याचा खडसेंचा आरोप, खडसेंची पोटदुखी थांबणार नाही, चंद्रकांत पाटलांचा पलटवार। पालघरमध्ये लव्ह जिहाद, सिकंदर शेख बनला अजय म्हस्के, हिंदू तरुणीला फसवण्यात सिकंदरची बायकोही सहभागी। गोंदू अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी, खरातला तिसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी। गोंदू खरात प्रकरणात 11 ठिकाणी ईडीचे छापे, खरातच्या बंगल्यासह समता पते संस्थेतही छापेमारी। चाकणकरांच्या बहिणीची शिर्डी पोलिसांकडून चौकशी, खरात नॉमिनी असणाऱ्या 132 खात्यांच्या प्रकरणात चौकशी, समता पत संस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबियांच्या नावे 4 खाती। सुनेत्र पवार त्यांची मुलं शरद पवारांमुळेच राजकारणात, शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का, खासदार संजय राऊतांचा सवाल। जय पवारांच्या कृतींना अजितदादांची आठवण, अजान सुरू होताच जय पवारांनी थांबवलं भाषण। नाशिकचं कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, आयटी कंपनीतील 6 कर्मचारी निलंबित, आतापर्यंत 9 गुन्हे दाखल। विष्णोई गँगची मीरा भाईंदरच्या आरटीओ अधिकाऱ्यांना धमकी, रिक्षाचालकांना मराठी सक्ती केल्यानं अधिकाऱ्यांना धमकीचा फोन, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। येवल्याच्या राजापूरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको, कांद्याला हमीभाव देण्याची मागणी, कर्जमाफी द्या, 7/12 कोरा करण्याची मागणी। राज्यभरात तापमानामध्ये प्रचंड वाढ, धुळ्यात हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद, तापमानाचा पारा 41 अंशाच्या पुढे। नोएडामध्ये पगारावरून तुफान राडा, ओव्हरटाईमसाठी हजारो कामगार उतरले रस्त्यावर, संतप्त कर्मचाऱ्यांकडून तोडफोड तसेच जाळपोळही। साताऱ्यातील फलटण तालुक्यात जितोबाची बगाड यात्रा उत्साहात पार, मानकऱ्यांची वाजत गाजत गुलालाची उधळण करत मिरवणूक, भाविकांची मोठी गर्दी। अमेरिकेच्या अटींना इराणचा बिग नो, इस्लामाबादमधील 21 तासांची चर्चा ठरली निष्फळ। अमेरिका इराणमधल्या चर्चेसाठी आता रशियाचा पुढाकार, पुतीन यांनी बोलून दाखवली मध्यस्थाच्या भूमिकेची इच्छा। आणि अमेरिकेचा चीनवर पुन्हा टॅरिफ बॉम्ब, चीनमधून येणाऱ्या गाड्या आणि उत्पादावर लावणार 100% आयात शुल्क।